नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पूरग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत. महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा पूर्ण करण्यात आला असून एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. तसेच येत्या सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला जाणार असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की जात वैधता समिती ही स्वतंत्र संस्था असून हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रातील आहे. मुख्यमंत्री, आमदार किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. 1% कमी अर्ज नाकारले असतील. 1% कमी अर्ज नाकारण्यात आले असून सुमारे 99% प्रकरणांमध्ये वैधता प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. सर्व समाजांना समान निकषावर न्याय दिला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.